अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणं हीच त्यांना खरी आदरांजली. आमदार संग्राम भैया जगताप. आराध्य प्रतिष्ठानच्या वतीनं कायनेटिक चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आराध्य प्रतिष्ठानच्या वतीनं कायनेटिक चौक नगर पुणे रोड येथे प्रतिमा पूजन आणि अभिवादन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. समाजातील विविध स्तरातील मान्यवर आणि नागरिकांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आलं. यावेळी कायनेटिक चौक येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम भैया जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संग्राम भैया जगताप होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार संग्राम भैया जगताप म्हणाले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते समाज परिवर्तनाचे प्रखर योद्धे होते. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून कष्टकरी, शोषित, वंचित समाजाच्या वेदनांना वाचा फोडली. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश त्यांनी आयुष्यभर दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या आदर्शांवर चालणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. त्यांच्या कार्यातून समाजात एकतेची भावना अधिक दृढ झाली असून त्यांच्या प्रेरणादायी विचारांचं जतन करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. याप्रसंगी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर सौ ज्योतिताई गाडे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, माणिकराव विधाते, नगरसेवक मयूर बांगरे, नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक अमोल येवले, नगरसेवक विजय पठारे, उद्योजक जालिंदर कोतकर, उद्योजक सुमित लोंढे, निलेश बांगरे, संभाजीराजे पवार यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि क्रांतिकारी कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांचा जागर करण्याचा आणि समाजात समतेची मूल्ये रुजविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. आराध्य प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या जयंती सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. आज या ठिकाणी आपण संपूर्ण अहिल्यानगर शहरात समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती या ठिकाणी साजरी करतोय. आणि या जयंती निमित्ताने आपल्या शहराचे आमदार संग्राम भैया जगताप तसेच आपल्या अहिल्यानगर शहराचे सर्व नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष विधाते सर तसेच सर्व उपस्थित मान्यवरांना मी आपल्या या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व असलेले असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने खूप खूप अशा शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. अग्रगण्य लोकशाहीर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके अहिल्यानगर शहराचे आमदार माननीय संग्रामभाई जगताप, महानगरपालिकेच्या सन्माननीय महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय भैया जाधव, आराध्य प्रतिष्ठानचे आणि या भागातील लोकप्रिय नगरसेवक मयूरजी बांगरे, उपस्थित सर्व नगरसेवक बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की या देशाला, या राज्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, या स्वातंत्र्यामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातून अनेक प्रकारच्या खरं तर थोर व्यक्तीने फार मोठं असं आपलं योगदान दिलेलं आहे. त्यापैकी एक अण्णाभाऊ आहेत. तुम्ही पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड हा फक्त 50 वर्षाचा होता आणि अण्णाभाऊ साठेंचा कालखंड हा 49 वर्षाचा होता. म्हणजे 50च्या आज सुद्धा या देशाला, या राज्याला फार मोठी मदत करणारी खरं तर ही मंडळी होती. आणि अण्णाभाऊ साठेंचे एक दुसरं वैशिष्ट्य होतं की अण्णाभाऊ साठे हे अशिक्षित होते, तरी सुद्धा ते साहित्यिक झाले, कादंबरीकार झाले आणि तरी पोवाडे सुद्धा रचलेले. अशा या महान व्यक्तीला आज या ठिकाणी आपल्या शहराचे आमदार माननीय संग्रामभाई यांच्या वतीने मी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शहराचे आमदार जगताप यांच्या अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलेलं आहे. अण्णाभाऊंचे विचार आपण सर्व कार्यकर्ते आपल्या आयुष्यामध्ये पाहत असतो आणि त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्याच्यावर चालण्याचा कायमच प्रयत्न करत असतो. पुन्हा एकदा माझ्या वतीने आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज 1 ऑगस्ट आपले साहित्यिक
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्व संबंध महाराष्ट्राला माहित आहे की अण्णाभाऊ साठेंचं किती मोठं कार्य या महाराष्ट्रासाठी झालेलं आहे। अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून सर्व जनतेला प्रबोधन केलं आणि त्यांनी जनतेला सांगितलं की तुम्ही शिक्षित व्हा आणि अशाच प्रकारे त्यांनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून, शाहिरीच्या माध्यमातून, पोवाड्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं मोठं काम केले। अशा या थोर समाज सुधारकाची आज 106वी जयंती आहे। मी माझ्या वतीने तसेच अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीनं संपूर्ण अहिल्यानगर शहरातील बांधवांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो।